मित्रांनो, जेव्हा तरुण रक्ताचे मित्र एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळाच जोश असतो. आपल्याला काय होणार, आपण सगळे सोबत आहोत, हा अति आत्मविश्वास बऱ्याचदा त्यांना अशा भयानक संकटात ढकलतो जिथून परत येण्याचा कोणताही रस्ता नसतो. आजची गोष्ट अशाच 5 जिवलग मित्रांची आहे, ज्यांनी मजेमजेत एक असा बेत आखला ज्यानं त्यांच्या आयुष्याची दिशाच कायमची बदलून टाकली. ते गेले होते गुजरातच्या प्रसिद्ध डुमास बीचवर. तोच डुमास बीच, जिथली वाळू पिवळी किंवा पांढरी नसून हजारो मृतदेहांच्या राखेमुळे कोळशासारखी काळीकुट्ट झाली आहे, जिथे रात्रीच्या अंधारात अदृश्य आणि अमानवीय शक्तींचा वावर असतो. या 5 मित्रांसोबत त्या रात्री असं काही घडलं जे ऐकून आज रात्री तुम्हालाही एकट्यानं झोपायला प्रचंड भीती वाटेल. त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण खरा थरार पुढेच दडलेला आहे. ही गोष्ट आहे 5 मित्रांची: समीर, आदित्य, रोहन, साहिल आणि यश. हे 5ही जण एकाच IT कंपनीत काम करत होते. कामाच्या प्रचंड ताणातून आणि रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेण्यासाठी त्यांनी ठरवलं की येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये चहा पित असताना साहिल म्हणाला की सारखं तेच तेच महाबळेश्वर आणि लोणावळा नको, यावेळी काहीतरी वेगळं आणि थरारक करूया. आदित्यला नवनवीन जागांवर जाऊन व्हिडिओ बनवण्याची खूप आवड होती. तो लगेच म्हणाला की मग आपण गुजरातच्या डुमास बीचला जाऊया. मी ऐकलंय तो भारतातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक आहे. तिथे रात्री गेल्यावर म्हणे विचित्र आवाज येतात आणि गूढ सावल्या दिसतात. तिथला व्हिडिओ बनवला तर तो खूप लोकांना आवडेल. यश स्वभावानं थोडा भित्रा होता. तो तातडीनं म्हणाला की अरे वेडे झालात का तुम्ही लोक? भूतांच्या आणि आत्म्यांच्या नादी लागायला आपल्याला काय हौस आलीये? आपण शांतपणे दुसरीकडे कुठेतरी जाऊ, जिथे निसर्ग असेल. पण समीर आणि रोहनला आदित्याची ही भयानक कल्पना खूप आवडली. भूत वगैरे काही नसतं भावा, आपण 5 जण आहोत, कोण काय वाकडं करणार आपलं? आणि काही झालं तरी मी आहे ना, असं समीर छातीठोकपणे म्हणाला. 5 पैकी 4 जण तयार असल्यामुळे यशला नाईलाजानं होकार द्यावा लागला. आणि अशा प्रकारे त्यांच्या मृत्यूच्या दाऱ्हेत जाण्याच्या त्या जीवघेण्या प्रवासाला सुरुवात झाली. शनिवारी संध्याकाळी ते 5ही जण समीरच्या मोठ्या गाडीनं सुरतच्या दिशेनं निघाले. रात्रीचे साधारण 10 वाजत आले होते. डुमास बीच अजून 15 ते 20 किलोमीटर दूर होता. रस्त्यात एका सुनसान महामार्गावर ते जेवण्यासाठी एका जुन्या आणि अंधाऱ्या ढाब्यावर थांबले. तिथे जेवण वाढणारा एक वयस्कर आणि सुरकुत्या पडलेला माणूस त्यांच्याकडे खूप वेळ निरखून बघत होता. त्याचे डोळे खोल गेले होते. आदित्यनं आपला कॅमेरा चालू केला आणि त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं की काका, इथून डुमास बीच किती लांब आहे? आम्ही तिथेच चाललोय रात्रीच्या शूटिंगसाठी. डुमास बीच हे नाव ऐकताच त्या माणसाच्या हातातली पाण्याची बाटली खाली पडली. त्यानं आजूबाजूला घाबरलेल्या नजरेनं पाहिलं आणि एकदम दबक्या कापऱ्या आवाजात तो म्हणाला की पोरांनो, तिकडे दिवसा जा. आता या काळोख्या रात्री तिथे जाऊ नका. ती जागा आता जिवंत माणसासाठी उरलेली नाही. रोहन हसून म्हणाला की काका, आम्ही 5 पैलवान आहोत. भूताला आम्हीच पळवून लावू, तुम्ही काळजी करू नका. त्या काकांचा चेहरा एकदम पांढरा पडला होता. ते अत्यंत गंभीर आणि जड आवाजात म्हणाले की तुम्हाला तुमची ताकद खूप मोठी वाटतीये, पण त्या कायावाळूत जे दडलंय ते माणसाची शारीरिक ताकद बघत नाही, ते माणसाच्या मनातली भीती बघतं. शेकडो वर्षांची राख आहे ती. तिथे गेल्यावर जर कोणी तुम्हाला तुमच्या नावानं हाक मारली तर चुकूनही मागे वळून बघू नका. आणि लक्षात ठेवा, जर आजूबाजूचे भटके कुत्रे तुमच्याकडे बघून रडायला लागले तर एका सेकंदाचाही विचार न करता तिथून जीव मुठीत धरून पळ काढा. हे ऐकून यश खूप घाबरला. पण आदित्यनं हसत हसत कॅमेरा बंद केला आणि म्हणाला की चला यार, हे लोक पर्यटकांना घाबरवून पैसे उकळतात, याच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांनी पैसे दिले आणि गाडी पुन्हा डुमास बीचच्या दिशेनं निघाली. जसजसे ते किनाऱ्याच्या जवळ पोहोचत होते तसतशी रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे थांबली होती. आजूबाजूला एकही घर किंवा माणूस दिसत नव्हता. रस्त्यावरचे दिवेही अचानक बंद झाले. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते.
ते पाचही जण डुमास किनाऱ्यावर पोहोचले. सगळीकडे फक्त काळाकुट्ट आणि भयानक अंधार होता. गाडीचे दिवे बंद करताच जणू त्या अंधारानं त्यांना गिळंकृत केलं. त्यांनी आपापल्या मोबाईलचे दिवे लावले. जेव्हा त्यांनी गाडीतून खाली उतरून वाळूत पाय ठेवला, तेव्हा त्यांना जाणवलं की ती वाळू अजिबात सामान्य नाही. ती अगदी स्मशानातल्या राखेसारखी मऊ आणि पूर्णपणे काळीकुट्ट होती. समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा घुमणारा आवाज सोडला तर तिथे स्मशानासारखीच भयान शांतता होती. एकाही कीटकाचा किंवा पक्ष्याचा आवाज तिथे येत नव्हता. इथे किती भयानक थंडी आहे, असं यश कुडकुडत म्हणाला. खरंच, गाडीतून बाहेर येताच तापमान अचानक खूप खाली आल्यासारखं वाटत होतं. अंगाला झोंबणारा तो वारा जणू बर्फासारखा गार होता. आदित्य आपला कॅमेरा घेऊन पुढे गेला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला. पाचही जण एकमेकांच्या जवळ चालत किनाऱ्यावरून पुढे जाऊ लागले. तेवढ्यात तिथल्या भयान शांततेला चिरत एका कुत्र्याच्या रडण्याचा अत्यंत भयानक आवाज आला. त्यांच्या आजूबाजूला अंधारातून अचानक 3 ते 4 भटके कुत्रे आले. पण ते कुत्रे या 5 जणांवर अजिबात भुंकत नव्हते. ते कुत्रे त्यांच्या पाठीमागे रिकाम्या अंधारात बघून रडत होते आणि भुंकत होते. जणू त्यांच्या मागे कोणीतरी अक्राळ विक्राळ आकृती उभी आहे, ज्याला ते कुत्रे बघू शकत होते. ढाब्यावरच्या काकांची ती धोक्याची सूचना सगळ्यांना एका क्षणात आठवली. समीरनं धाडस करून मोबाईलचा उजेड त्यांच्या मागे मारला. पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त ती काळी वाळू आणि अंधार होता. चला, गाडीकडे परत जाऊया. साहिलचा आवाज आता भीतीनं कापायला लागला होता. पण ते गाडीकडे वळणार तेवढ्यात रोहन एकदम जागेवर खेळला. तो काहीच बोलत नव्हता. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. काय झालं भावा, असं म्हणत समीरनं त्याला हलवलं. रोहनचे डोळे पूर्णपणे फाटले होते आणि तो समुद्राच्या पांढऱ्या लाटांच्या दिशेनं बोट दाखवत होता. सगळ्यांनी तिकडे पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लाटांच्या जवळ साधारण 50 फूट अंतरावर अंधारातून काहीतरी बाहेर येत होतं. ती एका माणसासारखी दिसणारी काळी आकृती होती, पण तिची उंची 7 फुटांपेक्षाही जास्त होती. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिचे पाय जमिनीवर नव्हते. ती आकृती हवेत तरंगत त्यांच्या दिशेनं अत्यंत वेगानं येत होती. आदित्यच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर ती आकृती स्पष्ट दिसत होती. तिचा चेहरा अर्धवट जळालेला होता आणि डोळ्यांच्या जागी फक्त काळे खोल खड्डे होते, ज्यातून एक विचित्र लालसर प्रकाश येत होता. परा! आदित्य जीवाच्या आकांतानं ओरडला. पाचही जण गाडीच्या दिशेनं वेड्यासारखे धावू लागले. त्या मऊ आणि खोल काळ्या वाळूत त्यांचे पाय रुतत होते, ज्यामुळे पळणं खूप कठीण होत होतं. धापा टाकत अडखडत ते गाडीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पळताना अचानक यशच्या कानात एकदम स्पष्ट आणि ओळखीचा आवाज आला. यश, मला वाचव! यश, थांब! तो आवाज अगदी हुबेहूब त्याच्या आईचा होता. यश क्षणभर थबकला आणि स्वतःवर नियंत्रण न राहिल्यामुळे त्यानं मागे वळून पाहिलं. आणि तीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. मागे वळताच त्या काळ्या आकृतीनं यशचा पाय अत्यंत निर्दयीपणे पकडला. वाचवा! मला सोडा! असं ओरडत यश जमिनीवर वाळूत कोसळला आणि ती अदृश्य आणि अमानवीय ताकद त्याला समुद्राच्या दिशेनं त्या अंधारात ओढू लागली. समीर आणि रोहननं मागे वळून यशचे दोन्ही हात घट्ट पकडले. सोडू नकोस भावा, पूर्ण ताकद लाव! असं ओरडत ते तिघेही त्या काळ्या वाळूत मृत्यूशी संघर्ष करत होते. ती नकारात्मक शक्ती इतकी प्रचंड होती की ती समीर आणि रोहनलाही यश सोबत खेचत होती. शेवटी साहिल आणि आदित्यनंही धाव घेत त्यांना मदत केली. पाचही जणांच्या एकजुटीमुळे आणि जीवाच्या आकांतामुळे यशचा पाय त्या भयानक पकडीतून सुटला. ते पाचही जण कसेबसे गाडीजवळ पोहोचले. सगळे गाडीत बसले आणि त्यांनी दरवाजे आतून लॉक केले. समीरनं थरथरत्या हातानं गाडीची चावी फिरवली. पण जसं नेहमी भयानक प्रसंगात होतं तसंच घडलं. गाडी अजिबात सुरू होत नव्हती. इंजिन फक्त घरघर आवाज करत होतं. समीर, लवकर कर, ती गोष्ट इकडेच येतेय! मागून साहिल रडत ओरडला. गाडीच्या खिडकीतून त्यांना स्पष्ट दिसत होतं की आता एक नाही तर अशा अनेक काळ्या आणि जळक्या सावल्या त्या काळ्या वाळूतून बाहेर येऊन
त्यांच्या गाडीच्या दिशेने रांगत आणि चालत येत आहेत. अचानक एका जळलेल्या काळपट हातानं आदित्यच्या बाजूच्या खिडकीवर जोरात थाप मारली. त्या थापेनं गाडीची काच तडकायला लागली. समीरनं डोळे मिटले, देवाचं नाव घेतले आणि शेवटचा प्रयत्न म्हणून इंजिन सुरू केले. एका मोठ्या झटक्यात गाडी सुरू झाली. समीरनं पूर्ण वेगानं गाडी पुढे घेतली आणि गाडी त्या स्मशानभूमीतून सुसाट वेगानं सुरक्षित महामार्गावर आणली. मागे वळून बघण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. पुण्याला परतेपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही एक शब्दही उच्चारला नाही. गाडीत फक्त त्यांच्या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांचा आणि जड श्वासांचा आवाज येत होता. यशला त्या रात्री प्रचंड ताप भरला आणि तो सलग 2 आठवडे अंथरुणाला खिळून होता. तो काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हता. आदित्यनं तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कधीच इंटरनेटवर टाकला नाही. त्यानं तो कायमचा डिलीट करून टाकला. कारण त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेले ते रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज कोणत्याही माणसाचे नव्हते. ते थेट मृत्यूचे आवाज होते. त्या 5 मित्रांचा तो अति आत्मविश्वास त्यांना त्या रात्री मृत्यूच्या दारात घेऊन गेला होता. आज ते 5ही जण सुखरूप आहेत, आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. पण रात्रीच्या वेळी कोणी डुमास बीच हे नाव जरी काढलं तरी त्यांच्या अंगावर आजही काटा येतो आणि त्यांचे हातपाय थंड पडतात. मित्रांनो, या जगात काही ठिकाणांची स्वतःची एक मर्यादा असते. अंधार पडल्यावर त्या जागा तिथे राहणाऱ्या अदृश्य आणि अतृप्त शक्तींच्या मालकीच्या होतात. तिथे जाऊन त्यांच्या शांततेत अडथळा आणणं हे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. तुम्हाला ही 5 मित्रांची थरारक गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटनांवर आधारित भयकथा ऐकण्यासाठी चॅनलशी जोडलेले रहा. धन्यवाद.